नमस्कार, मैं अमृता और आप इस वक्त मुझे देख रहे हैं दैनिक साहसिक न्यूज के साथ। जैसे कि आप देख रहे हैं मेरे पीछे भक्तों की लाइन है, क्योंकि आज हम वर्धा डिस्ट्रिक्ट से सटे पुलगांव के आश्रम में मौजूद है, जहां पर एक जागरूक संत जिन्हें हम श्री संत योगी भीकाराम महाराज के रूप से जानते हैं, उनका जन्मोत्सव आज बहुत ही धूमधाम से भक्तों द्वारा मनाया जा रहा है। और इसीलिए आज हम मौजूद हैं ताकि हम बाबा के चमत्कार और भक्तों के अनुभव जो रहे वो हमसे साझा कर रहे हैं और हम जाने कि बाबा जो संत है, जो जीवित है, उनके क्या क्या चमत्कार रहे और उनकी जीवनी कैसी रही। आप देख सकते हैं किस तरीके से यहाँ पर भारी तादाद में भक्तगण मौजूद है। जिस तरीके से बाबा की मान्यता है, कहा जाता है कि बाबा की कही हुई हर एक बात सच हो जाती है। पत्थर की लकीर कहलाती है, लक्ष्मण रेखा कहलाती है और भक्तों का बाबा पर बहुत भरोसा है, जिसके चलते आप देख सकते हैं कि कितने ज्यादा तादाद में यहाँ पर भक्तगण मौजूद है। अपनी अपनी आस्था से बाबा को प्रसाद चढ़ाते हैं। यहाँ पर महाप्रसाद का भी आयोजन किया गया है। जिस तरीके से यहाँ पर और ये सारा आयोजन जो है वो सिर्फ भक्तों द्वारा किया जाता है। ये किसी भी ट्रस्ट के अंदर ये मंदिर नहीं आता है। ये जो दर्शन स्थल है ये सिर्फ भक्तों द्वारा चलाया जा रहा है। फिर यहाँ पर अगर महाप्रसाद हो या फिर बाबा की हर चीज को ध्यान में रखते हुए जो भी भक्तगण चढ़ाते हैं चढ़ावा, ये सिर्फ भक्तगणों द्वारा किया जाता है। बोला ना। श्री संत भिकाराम महाराज आष्टा यांच्या या आजच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी हजारो लाखोंचा समुदाय श्री संत भिकाराम महाराजांनी आतापर्यंत ग्रामीण भागामधल्या लोकांना जो अनुभव दिला आणि प्रत्येक भक्ताला इथे येणाऱ्या लोकांना जे दुःखी वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन जे लोक इथे येतात त्यांना दिलासा देण्याचं काम आतापर्यंत श्री संत भिकाराम महाराजांच्या हस्ते झाल्यामुळं आज या ठिकाणी संपूर्ण विदर्भामधूनच नव्हे तर महाराष्ट्रामधून जनसमुदाय या ठिकाणी दर्शनासाठी येतो आणि भिकाराम महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेऊन आपल्या स्वतःच्या अडचणी, स्वतःचे कष्ट, दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि अतिशय समाधान येणाऱ्या माणसाला, भक्ताला या ठिकाणी समाधान मिळते आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक स्वतःचे प्रश्न वेगवेगळ्या क्षेत्रातले या ठिकाणी येतात आणि त्यांचं समाधान होते। त्यांच्या अडचणी, त्यांचे जे प्रश्न असतात ते निकाली लागतात या ठिकाणी आणि एक अतिशय फार मोठी आध्यात्मिक शक्ती असलेलं एक व्यक्तिमत्व आजच्या अलीकडल्या काळामध्ये विदेही अवस्थेमध्ये असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आज भिकाराम महाराज आहे। तुम्हाला विदर्भामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची व्यक्ती, अशा प्रकारचे संत तुम्हाला दिसणार नाही। मी विजय वैसे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद अमरावती। जवळजवळ मी 85 पासून संत भिकाराम महाराजाचा ज्या वेळेला ते तरुण आणि बालावस्था क्रॉस करून तरुण अवस्थेत आले होते तेव्हाच परिसरातील लोकांना त्यांचं नाव हे लौकिक होतं। त्यामुळे आम्ही परिसरातील सगळे लोक, मी स्वतः दर्शनासाठी येत होतो आणि दर्शनाला आल्यानंतर अनेक भक्तगण हे सुद्धा दर्शनाला येत होते आणि त्यांना प्रत्येकाच्या ज्या इच्छा आहे, आकांक्षा आहे, ह्या त्यांना प्रत्यक्ष अनुभवाला मिळत होत्या की महाराजापासून आपलं दुःख जे आहे ते दुःख दूर करण्याची जी शक्ती आहे, जी अलौकिक शक्ती आहे ती महाराजांमध्ये आहे। असा जेव्हा भक्तांमध्ये विश्वास निर्माण झाला त्यावेळेला एक 100 लोकांपासून तर आज लाखो लोकांपर्यंत हे भक्त आणि यांची कीर्ती हळूहळू पूर्ण महाराष्ट्रात पसरल्या गेली। म्हणजे प्रति गजानन महाराज अशा सारखी लोकांची भावना झाली आणि ते भावना होण्याला एकमेव कारण म्हणजे संत भिकाराम महाराजांना दिलेला शब्द आणि त्या भक्तावर आलेले संकट हे दूर होणे, या अनुभवातून ही आज तुम्हाला इथे मोठी प्रचिती दिसते आहे। आष्टा मध्ये अनेक मान्यवर मंडळी म्हणजे जसं आर्वी मधले दादारावजी केचे माननीय आमदार हे निश्चिंतांचे भक्त, इतरही सर्व आमदार लोक, खासदार लोक, जिल्हा परिषद
जे काही सामाजिक क्षेत्रात वावरणारे लोक आहे ते संपूर्ण भिकाराम महाराजाचे भक्त आहे. आणि त्यांना भक्त असे नाही की त्यांना जो अनुभव आला, बाबांचा जो चमत्कार पाहायला मिळाला, कारण बाबांना आधी इथे काहीही नसताना एक वट्यावर टेकड्यावर बाबा बसायचे, घोंगडा आणि पोतं असं घेऊन बसायचे. कधी इथं दिसायचे तर कधी खटकात असा चमत्कार होता की गायब होत होते, दुसरीकडे दिसत होतं. असे चमत्कार आम्ही डोळ्यांनी पाहिले आणि त्यांचा अनुभव आम्ही घेतला. त्यामुळेच आज हा सगळा समुदाय इथं दिसतोय. मी आजच्या या जन्मदिनाच्या प्रसंगी सगळ्या भाविक भक्तांना जिल्हा परिषदचा माजी सभापती रामदास निस्ताने या नात्याने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. भिकाजी महाराज आश्रम आष्टा हे वर्धा नदीच्या तीरावर वसलेलं असून या वर्धा नदीच्या तीरावर कौंडिण्यपूर वरखेड पासून तर आष्टा ते रोहिणीपर्यंत अनेक संतांचा जन्म झालेला आहे. त्यापैकी आता सगुण अवस्थेमध्ये श्री संत भिकाजी महाराज हे इथे वास्तव्यास आहे आणि आमचा त्यांचा जवळपास 40 वर्षापासूनचा संबंध आहे. म्हणजे आम्ही इथे आलो बाबांच्या प्रचितीमुळे. बाबांच्या अनेक प्रचिती आम्हाला मिळाल्या. आमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींचा त्याच्यामुळे आनंद निर्माण झाला. सुखदुःखाच्या अनेक गोष्टी बाबांनी सांभाळल्या आणि हे सांभाळत असताना आम्हाला त्यांच्या प्रचितीमुळे इथे काम करण्याची, सेवा देण्याची बाबांनी आदेश दिले. त्या आदेशाप्रमाणे आम्ही अनेक सेवाभावी कार्य या परिसरामध्ये करत आहे आणि अनेक भाविक भक्तांना इथे बाबांची प्रचिती मिळत आहे. ही विदर्भ आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथे अनेक संतांनी जन्म घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे ही संतांची भूमी अबाधित राहणार आहे. हे आता सगुण अवस्थेचे संत भिकाजी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज इथे लाखो लोक येतात आणि सगळ्यांना त्यांच्यापासून सुखदुःख दूर करण्याचा आशीर्वाद मिळतो. हीच इथे इथली प्रचिती आहे. धन्यवाद. माध्यमातून भिकाराम बाबाच्या जन्मदिवशी आलेल्या सर्व भक्तांना व जिथे बाबाचे भक्ताच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. बाबा आम्ही जवळपास बाबांना भेटण्याकरता जवळपास महिन्यातून 4 वेळा येतो. जवळपास 35-40 वर्षापासून आम्ही येतो. बाबाचा जो अनुभव आहे तिथे येणाऱ्या भक्तांना सहजच माणूस बाबाजवळ कोणी जात नाही, कोणाला नमस्कार करत नाही. स्वार्थी माणूस आहे, काहीतरी भेटते म्हणून जाते आणि बाबा सर्वांचं समाधान करतात. प्रत्येक क्षेत्रात त्यांचा कुठल्याही क्षेत्राचा माणूस असतो, तिथे खासदार, आमदार, मिनिस्टर, भिकाराम महाराज म्हणजे करोडपत्याला 30 ट्रीटमेंट आणि भिकार चोटाले 30 ट्रीटमेंट अशी बाबाची ख्याती आहे. कोणाजवळ रुपया असो, पैशाला महत्व नाही, पैसेवाल्याला सुद्धा ते आणि बघत पैसेवाल्याला सुद्धा ते, देणाऱ्यालाही तेच, न देणाऱ्यालाही तेच, वर्षातून एकदा, आयुष्यातून एकदा येणाऱ्यालाही तोच आशीर्वाद आणि रोज येणाऱ्यालाही तोच आशीर्वाद असा बाबाची ख्याती आहे. मला तर एक वेगळा अनुभव इथे येऊन घ्या, दर्शन घ्या, तुम्हाला सुद्धा अनुभव येईल. एवढंच बोलतो आणि आजच्या बाबाच्या जन्मदिवशी उलट आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय भिकाराम, जय गजानन, जय भिकाराम, जय महाराज. हॅलो, तुमचा एक अनुभव जो सगळ्यात बेस्ट हे मी धरते ना. मी हरिचंद्र गुंजाळ. आज 20 वर्ष झालेलं आहे. नाशिकवरून माऊलीच्या सेवेमध्ये येत असतो. माझा पूर्व इतिहासमध्ये मी आर्मीमध्ये 20 वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि कारगिल युद्धामध्ये मला गोळी पण लागलेली आहे. गोळी माझ्या छातीच्या आरपार आहे, तुम्ही पाहू शकता. तिथे मी वाचलेलं आहे. आणि माझा सर्वात मोठा असा अनुभव आहे की मी रिटायर झाल्यानंतर नाशिक इथे राहतो आणि तिथे राहत असताना मी आंबड म्हणून तिथे एक सिडकोमध्ये गाव आहे, गाव म्हणता येईल त्याला, एरिया आहे. तर त्या एरियामध्ये मी जमीन घेतलेली होती घरासाठी आणि घर बांधत असताना मला पाण्याची गरज पडली. उन्हाळ्याचा टाइम होता, गरमी भरपूर होते आणि पाण्याची कमतरता भासू लागली. तर त्यावेळेस जागा पण फार थोडी होती आणि त्याच जागेमध्ये मला बोरिंग घ्यायचं होतं. मी महाराजांना त्यावेळेस जवळजवळ 16-17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मी इथे फोन केला, साधकांना सांगितलं की माझी एवढी जी रिक्वेस्ट आहे, प्रार्थना आहे, महाराजांना पोहोचवा. तर तो टाइम होता जवळजवळ रात्री 7 ते 7:30 आणि महाराजांनी माझी प्रार्थना स्वीकार केली. म्हणे जिथे जागा असेल तिथं मार. आता मला जागा फारच थोडी होती आणि तिथेच मारायचं होता. तर मी मशीन आणलं बोरवेलचं आणि त्या बोरवेलला ते मशीन लावलं. 150 फूट गेला पण पाण्याचा थेंब नाही.
आता मी म्हटलं आता पुढे किती चालवायचा, तर मी परत 9 वाजता फोन केला. महाराज म्हणे अरे त्याच्यातून हवा निघतंय. म्हणलं हवा तर निघतंय, पाणी नाही ना महाराज म्हणे. आणि त्यानंतर महाराज गप्प झाले. महाराज त्यांच्या स्थितीमध्ये गेले, मौन स्थितीमध्ये. आणि मी परत 200 फुटापर्यंत गेलो तरी फुफुटाच निघे. मग रातचे 10 वाजले. मी परत फोन केला पण तोपर्यंत महाराज इकडे झोपी गेले होते. तर त्यानंतर ते जे बोरवेलिंग वाले होते ते मला म्हणे अरे फौजी साहेब म्हणे अरे आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे म्हणे, आता नाही पाणी लागू शकत म्हणे. म्हणलं तुम्ही 300 फुटापर्यंत घ्या. 300 फूट फुफुटाच उधळला कम्प्लीट, एक थेंब पाणी नाही. आणि मग सकाळ झाल्यानंतर मी परत इथे फोन लावला महाराजांना साधकाद्वारे. तर महाराज म्हणे त्याच्यात मोटार टाक, आता रात्री फुफुटा उधळेल आणि सकाळी म्हणे त्याच्यात मोटार टाक. आता मोटार घ्यायची म्हणजे त्यावेळेस ती बोरवेलची बघा 17 ते 18 हजार रुपये लागायचे तिला. म्हणलं जशी आपली इच्छा महाराज. मी मोटर घेतली आणि त्या फुफुट्यामध्ये 300 फूट खाली साधारणतः 270 या 240 होती मोटर टाकली. तर भर उन्हाळ्यामध्ये ती मोटर आजही अद्यावत येऊन पाहू शकता तुम्ही. ज्याप्रमाणे गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीला पाणी लावलं होतं, आजही माझ्या बोरला नाशिकमध्ये, अहमदमध्ये चिंचोड म्हणून स्थिती आहे, तिथे येऊन पाहू शकता. आजही 1 तास ते 1.5 तास बोर सुरक्षित चालू आहे. अगदी कोरड्या बोरमध्ये पाणी आलेलं आहे, आजही चालू आहे. असे अनेक अनुभव आहेत आमचे. आताच 15 तारखेला माझा मोठा ऍक्सिडेंट झाला सिन्नरला आणि त्याच्यामध्ये 2-3 माणसं ऍडमिट झाले. पुढचे मी याच्यावर होतो, गाडीवर होतो. मला फक्त खरंच आलेली आहे बघा, इथं बघा थोडीशी खरंच आलेली आहे आणि मी पूर्णपणे वाचलो त्याच्यात. पुढचे माणसं ऍडमिट होते. तर अशा प्रकारे भगवंत आपली नेहमी सदा पाठ राखत असतो. ज्याचा जसा भरोसा आहे तसा तो भगवंत, कोणाला साई रूपामध्ये, कोणाला स्वामी रूपामध्ये, कोणाला माझे सद्गुरू आसाराम बापू ऍक्च्युअली. तर तिने मला हा रस्ता दाखवला. यांची भेट मला त्यांच्यामुळे झाली. आता मीडियावाले त्यांच्याबद्दल काय समजतात मला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण मला म्हणे जो साधू गटराचं पाणी आणि गंगेचं पाणी एक समजतो त्याला साधक समजा, तोच खरा योगी, तोच सिद्ध. आणि इथं आल्यानंतर मला महाराजांनी हा साक्षात्कार दिला की इथे एक बोरवेलचा एक नळ होता, त्या ठिकाणी महाराज आले आणि तिथेच लघवी केली त्यांनी. आणि वरून गटरचं पाणी येत होतं लोकांचं. पूर्वीची 15-16 वर्षाची गोष्ट आहे. त्यावेळेस पाणी, घाण पाणी ह्या गावचं तिथे यायचं आणि तिथेच बोरवेल होतं. महाराज तिथंच आले, तिथंच लघवी केली, ते पाणी मुखामध्ये घेतलं. म्हणजे मला तो साक्षात तेव्हापासून मला कळालं की महाराज म्हणजे दोन्ही तिन्ही असून साक्षात भगवंत, निर्गुण आणि निराकार स्वरूपातले भगवंत सगुण आणि साकार रूपामध्ये तिथे अष्टाला प्रगट झालेले आहे. ज्याप्रमाणे स्वामी समर्थ झाले, ज्याप्रमाणे गजानन महाराज झाले, ज्याप्रमाणे साई बाबा झाले, अनेक सिद्ध झाले. आज या पृथ्वीवर जर तुम्ही म्हणाल तर मी श्रीकृष्ण भक्त लहानपणापासून, तर माझा जो भरोसा आहे आजही महाराज आहेत आणि पावलं ते माझ्या बरोबर राहतात. तर अशा प्रकारे महाराजांचे कितीतरी म्हणजे आम्हाला रोज त्यांचे प्रसंग घडत असतात, तर रोजचे अनुभव असतात. आणि एवढे जे साधक आहेत एकाच वेळेस सर्वांवर महाराजांचं लक्ष, लाखो करोडो पब्लिक असेल पण एकाला असं वाटत नाही की महाराज माझ्या बरोबर नाही, की माझ्याशी बोलले नाही. म्हणजे ज्याप्रमाणे एसएमएस आपण कोणाला करतो, एकच एसएमएस करोडो ठिकाणी जातो, त्याप्रमाणे महाराज एकच कृपा एकाच वेळा सगळे ठिकाणी असतात. तर प्रभूची लीला अगाध आहे. एको हम बहुश्याम, एकापासून अनेक, अशा प्रकारे भगवंताची ही लीला आहे. आणि साक्षात ही अष्टभूमी, त्यावेळेस ते बोलले होते की हे पंढरपूर म्हणणे पुढून, ज्यावेळेस लोक त्यांना पागल समजायचे, लोक त्यांना मारायचे, धाडायचे म्हणजे हा वेडा आहे, पण आज साक्षात तुम्ही बघता पंढरपूरची सारखी स्थिती आहे. तर अशा प्रकारे महाराजांचे जेवढे गोडवे गावे आहेत तेवढे छोटे आहे. मी स्वतः म्हणजे महाराजांच्या कृपेने मी त्यांचा पाळणा गायलेला आहे, स्वतःच तयार केलेला आहे, त्याच्यात सर्व आलेलं आहे. गोपाळ काल्याचं महत्व असं आहे की जसं माणूस परिपूर्ण शृंगार केल्याशिवाय परिपूर्ण दिसत नाही, तसं कुठलंही कार्य हाती घेतलं की ते गोपाळ काल्याशिवाय परिपूर्णत्वाला पोचत नाही. कार्यक्रम एका वर्षाचा असो, महिन्याचा असो, 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, एका दिवसाचा असो, हे काल्याशिवाय त्या परिपूर्णत्वाला पोचत नाही कुठलंही कार्य असो. म्हणून हा काला केला जातो. का केला जातो? हा काला देवांना सुद्धा भेटला नाही, म्हणून या संतांच्या दरबारामध्ये काला होतो. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. कशा करता? तर कालासाठी. हाच काला आज या ठिकाणी संत योगी भिकाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त माननीय खुरानाजी यांच्या हस्ते या ठिकाणी संत योगी भिकाजी महाराज दरबारामध्ये
भव्य थाटामाटामध्ये दिव्य स्वरूपामध्ये हा काळा आज या ठिकाणी परिपूर्णत्वाला पोचत आहे. जय जय विकाराम. जैसे कि आप देख सकते हैं यहाँ पर पूरे महाराष्ट्र में, महाराष्ट्र से पंढरपुर हो गया या फिर धापेवाड़ा हो गया, नागपुर हो गया, हर जगह से मराठवाड़ से अलग अलग प्रकार की विभिन्न दूरियां यहाँ पर आती है। जो महाराष्ट्र है तो यहाँ पर काफी मान्यता है, काफी प्रचलित है और काफी उनकी बातें यहाँ पर फेमस है। कहा जाता है कि उनकी कहीं भी बात सत्य होती है और इसी के चलते काफी दूर दूर तक भक्तजन जुड़े हुए हैं। आप देख सकते हैं कि यहाँ पे कैसे हिंदी आ रही है, भक्तजनों का उल्लास उत्साह देख पा रहे हैं। इस तरीके से यहाँ पर भक्तजन बाबा भिकाराम जी का जन्मोत्सव आयोजित कर रहे हैं और इसमें बड़ी धूमधाम से कराया जा रहा है। सर, कमिटी मेंबर्स आहात तुम्ही आणि श्री संत भिकाजी महाराज यांच्यासोबत यांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे. काय अनुभव आहेत, किती मान्यता आणि किती वर्षापासून इथे भक्तजन जोडलेले आहेत? मी मागील 25 वर्षापासून बाबांशी जोडलेला आहे. तेव्हापासून मला वेगवेगळे अनुभव आले. काही असे अनुभव आले की म्हणजे खरोखर डोळ्यामध्ये अश्रू यायचे. ते आठवून की असं कसं बाबांनी शक्य केलं. आणि जे काही बाबा म्हणतात ते अगदी त्यांचे वाक्य म्हणजे मुखातनं निघालेले वाक्य म्हणजे 100% ते बरोबर होते. आणि नेहमी बाबा जे सांगतात तेच होते. आणि गर्दी इतकी असते दर 29 तारखेला दरवर्षी ती वाढतच आहे. धन्यवाद. आपल्यासोबत आता उपस्थित आहेत विधान परिषद सदस्य आणि आमदार दादाराव केचे सर आणि आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात. सर, श्री संत योगी भिकाराम महाराज यांचा प्रकट दिवस आहे किंवा जन्मदिवस आहे, काय मान्यता आहे आणि किती वर्षापासून तुम्ही जुळलेले? वर्धा नदी किनाऱ्यावर आष्टा या गावी संत भिकाराम बाबाचा जन्म झाला. एक अवतारी पुरुष म्हणून या ठिकाणी 100 वर्षापासून जन्मोत्सव आम्ही साजरा करतो आहे. मोठ्या उत्साहवर्धक अशा वातावरणामध्ये 1 लाख 1.5 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये हा जन्मदिवस साजरा होत आहे. सर्व भक्तांना एक आनंदाचा हा क्षण म्हणून या दिवसाला अधिक महत्व आहे. आणि आम्ही सुद्धा नेहमीच कमीत कमी महिन्यातून 2-3 वेळा संत भिकाराम बाबाच्या दर्शनाला येतो. एक पावन स्मरण, त्यातून कुठेतरी सेवा होण्याचा प्रसंग आमच्या नशिबी आहेत आणि त्यातूनच आम्हाला कुठेतरी त्याचा लाभ सुद्धा आम्हाला निश्चितपणे मिळतो. लाभाचा आम्ही कधीही विचार करत नाही, परंतु अंतर्भूत असा लाभ जीवन जगत असताना कुठेतरी श्रद्धा भावनेतून जीवन जगलं पाहिजे ही भावना निश्चितच आमच्यामध्ये निर्माण होते. असंख्य भक्त लोकांना तो प्रसाद बाबांचा निश्चितपणे मिळतो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय विदर्भ. दिंडी अभी चालू होईल. बाबांचे चमत्कार खूप ऐकलेले आहेत. तुम्ही किती वर्षापासून बाबांना जोडले आणि काय अनुभव राहिले? आम्ही 30 वर्षापासून जोडलेला आहे. काय अनुभव राहिले बाबांचे? बाबांचे भरपूर अनुभव आहे आम्हाला. कसे? एक अनुभव सांगा. बाबांनी म्हणजे जे म्हटलेली वस्तू होतातच, जे आज जरी सांगितले बाबांनी उद्या झालं, म्हणजे आम्हाला बरेचसे अनुभव आहे. सांगू म्हणजे पहिलीपासून सांगायला लागते काय? जे तुम्हाला विचारा काहीतरी सांगा. बाबांचे अनुभव सांगा. 12 वर्ष त्या आधी समजा ते दर्ग्यावर जाई, दर्ग्यावरून समजा बेसरमची पानं गिनं खाय, त्याच्यानंतर ही वेचू खाय. पण मग एका आहे ना कुऱ्हाडीनं गाईला मारलं, कुऱ्हाडीनं मग दुरुस्त केली. कोंबडीला मारलं तर मेली होती तर दुरुस्त केली. दुरुस्त केल्यावर मग 12 वर्षांनी साईट बसले. आमच्या घरच्या लोकांना पहिलंच वर्ष काला प्रसाद केला. एका बुक्कीनं नारळ फोडलं ते तर मग त्याच्यानंतर मी मग ताट आणायचं, पण सांगू नको म्हणे जवाने. त्याचं पण हे आणतं पण सांगायचं नाही मी कोणाला. घरी बेसन कांदा भाकर टाकायचं, हे कढी गोळ हे ते आवडते. आणखी काय सांगू? बाबा असं 22 साल से जुड़ी हूँ
और बाबा ने मेरे को जो भी बोले हैं वो सब सत्य हुआ है। अगर बाबा ना मिलते तो हम मर जाते। जो भी है हमारे बाबा की वजह से। कुंबडी जिवंत केली, एक कुत्र जिवंत केलं इथं तेव्हापासून तो अनुभव सगळ्यात मोठा, तेव्हापासून इथं प्रसिद्ध झालं विकासजी बाबाचं बाबानं माझ्या समोर आम्हाला म्हणजे आता ते काय आम्हाला जे माहित आहे ते सांगितलं. बाबा तर ब्रह्ममूर्ती आहे, ब्रह्ममूर्ती आहे, त्रिकाल शक्ती आहे, सर्व दिसून राहिले. झोपले तिथं पण सर्व दिसून राहिले तिथं. बाबा तिथं आहे पण सगळं पाहायचं बाबा पुरातून वर आलेले आहे. म्हणजे खूप मोठा चमत्कार. सुरुवातीला बाबाच्या पायात बेड्या होत्या, सुरुवातीला नष्ट झाल्या. हे नाही का आपले कोणती झाड काय किती झाड होते, बेसरमचा पाला खाल्ला. बेसरमचं झोपे, बेसरमच्या नदीच्या काठावर खतावर झोपे, कुठेही झोपे महाराज. नाल्याचं पाणी प्यायला पाला खाल्ला 12 वर्ष. 12 वर्ष संडास हाकायला लावली. आंघोळ नाही केली, कधी दात नाही घासले. काहीच नाही. एवढी मोठी तर ईश्वर मूर्त आहे. तिचा अनुभव का त्याला सर्व जगापेक्षा ते बहुत मोठी श्रेष्ठ मूर्ती आहे. अनंत रूप या जगामध्ये आज जन्माला आलं. गजानन महाराज सध्या आता गजानन महाराज गजानन महाराज शेगावची शिर्डीचे, शेगावचे लोक इथे सेवा द्यायला येते. दृष्टीपासून येते त्या बाबापाशी. म्हणजे त्याला अनुभव आले, त्याला आणले 14 जणाले. सर्व जणाले बिना सांगितलं ना, आडनाव न सांगता नाव आडनाव सर्व घेतलं. एवढं बाबाचा चमत्कार आहे. ये अनुभव आया है बाबा इधर देखिए बताइए। बाबा के चमत्कार बताने के ही नहीं, बाबा के खुद का अनुभव ऐसा है कि अपन खुद बाबा का अनुभव ले सकते हैं। मैं 2001 से यहाँ पे बाबा के दर्शन के लिए आ रही हूँ। बाबा ने बहुत सारा हमको इतना सारा दिया है कि कुछ बताने लायक ही नहीं है। बाबा के चमत्कार ये मतलब म्हणजे उनकी कीर्ती इतनी है कि आप कम्फर्टेबल मराठी बोला काय चालेल आहे. बाबांची कीर्ती एवढी आहे की आपण शब्दात सांगू शकत नाही। आज भिकाजी महाराजांचं हे इतकं वाढलेलं आहे की प्रत्येक लोकांना बाबांचे अनुभव आहेत। कित्येकांना बाबांनी आजारातून दुरुस्त केलेला आहे, कित्येकांचे आजार बाबांनी चांगले केलेले आहे। ज्यांना काही मूलबाळ होत नव्हतं त्यांना पण इथे आल्यावर त्यांना मुलं झालेले आहेत। आणि बाबा साक्षात हे गजानन महाराजांचं साक्षात रूप आहे। जसं शेगावला जशा लोकांचे त्याच पद्धतीने इथे पण बाबाची वारी प्रत्येक लोक दर महिन्याला दर दिवसाला करतात। जय जय विकाराम। बाबाचा एवढा चमत्कार आहे, बाबांनी कोणालाच मन दुखून कोणाचं मन दुखवलं नाही आहे। बाबांनी गरीब मोठा समांतर ठेवलेले आहे आणि बाबाच्या चरणी जो जो आला त्यांना खूप मोठा आशीर्वाद दिला आहे। आणि बाबांनी असं आहे जे दुःख वगैरे असते ते बाबांना भक्ताचं घेतलेलं आहे आणि असाच बाबाचा कार्यक्रम दिवसांदिवस मोठा होत चालला आहे आणि मोठा होत राहो अशीच मी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि बाबाचा दरवर्षी उत्सव साजरा होत राहो हेच माझी बाबाच्या चरणी मी वंदन करतो। जय जय विकाराम। मी राजू लक्ष्मणरावजी भद्रे, लोहारी सांगार, राहणार लोहार सांगार, तहसील नरखेड, जिल्हा नागपूर। बाबाच्या नाव मी ऐकलं होतं। मी पहिल्यांदा जिथं आलो तर माझ्या मिसेसची खूप तब्येत खराब होती। मी दवाखान्यात पाहतो तर मी तिला नागपूरपर्यंत घुमवलं पण आराम काही पडला नाही। सारं ट्रीटमेंट वगैरे केलं, सारं नॉर्मल निघालं पण तरी त्रास जो होता तो चालूच होता। मग अचानक मला एका व्यक्तीनं बाबाच्या बद्दल थोडीशी माहिती सांगितली। माहिती सांगितल्यावर मी बघितलं नव्हतं हे गाव कोणतं होय, काय कुठं आहे काय असं काही माहीत नव्हतं। त्यानंतर असं मी दुसऱ्याकडून पत्ता घेतला। पत्ता घेतल्यावर मी त्या पत्त्यावर पावतर पोहोचलो। इथं आलो, पूजा वगैरे केली, बाबाचं दर्शन वगैरे घेतलं। इथून अन्नपूर्णा माईच्या मंदिरात गेलो, तिथेही दर्शन वगैरे घेतलं। तिथं भंडारा चालू होता। भंडाऱ्यामध्ये तिथं घरच्या लोक 8 दिवस झाले जेवण केलं नव्हतं पण त्या दिवशी अचानक या पेशंटला खूप भूक लागली होती। अचानक आपोआप लागून तर त्या भंडाऱ्यामध्ये जेवण करायला निघाला। आता मी आपल्या या भंडाऱ्यातून उठवायचं कसं बा, मी त्याला काहीच नाही म्हटलं। काही न म्हणता ते पहिली पंगत उठली, बसली, ती जेवण करून उठली, दुसरी उठली। मग तेव्हा मला सांगे मला काहीच त्रास नाही होऊन राहिला, म्हणजे मी खूप चांगलं वाटून राहिलं म्हणजे मला।
माझ्या घरचे लोक असतात. एवढं बोलून माझे धन्यवाद. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात अनेक संत जन्म आले. संत गजानन महाराज, श्री संत लहानोजी महाराज, श्री संत ताजुद्दीन महाराज, श्री संत गुणवंत बाबा आणि तसेच पारसिंगा येथील सती अनुसया माता आणि तसेच वर्धा नदी काठी वसलेल्या या आष्ट्या गावातील श्री संत योगी भिकाजी महाराज. या महाराजांचा महिमा वर्णन तेवढी कमीच आहे. काय वर्णू कशी वर्णू बाबा तुमची लीला, समुद्राची शाही पुरेना गुण तुमची लिहिना. महाराजांची आज आपल्याला हजारो भक्तांच्या रांगा येथे पाहायला मिळतात. अनेक भक्तांना खूप सारे चमत्कार आणि अनुभव आलेले आहेत जीवनामध्ये. त्यामुळेच इथे आपल्याला आज हजारो भक्तांच्या रांगा पाहायला मिळत आहे. जगाच्या कल्याणाकरता आणि भक्तजनांचा उद्धाराकरता देवाने धरणीवर अनेक अवतार घेतलेले आहेत आणि असेच देवरूपी अवतार म्हणून आपल्याला लाभलेले श्री संत योगी भिकाराम महाराज बाबांची माहिती वर्णन तेवढी कमी आहे. हॅलो, मी शैलेश अंबादासजी मेश्राम, राहणार गौतम नगर पुलगाव. आणि हे जे आष्ट्याचे जे आपले महाराज आहेत अनंतकोटी संत योगी भिकाराम महाराज यांच्यासारखे संत नाही तर झाले त्या पुण्य धर्तीवरती आणि नाही तर होणार. यांच्यासारखे संत ना मिळणार. या धर्तीवरती हे संत आले, खूपच चांगलं झालं आमच्यासाठी. आणि या संतांमुळे आमचे भरपूर प्रॉब्लेम जे आहेत ते दूर झालेले आहेत. आणि मला पण 7-8 महिने झालेत मी इकडे येतोय, तर मला भरपूर आराम आहे. एवढं बोलून इसी बीच हम यहाँ के मंदिर के जो पुजारी है, जो यहाँ पर पूजा करते हैं, जो इस मंदिर का ध्यान रखते हैं, उनसे हम महाराज की जीवनी भी जानेंगे और अन्नपूर्णा माता का महाराज पर क्या आशीर्वाद रहा है, किस तरीके से उनकी दैविक शक्तियां उन पे जो प्रदान हुई है, उसके बारे में भी हम कुछ जानकारियां जानेंगे. तुमचं काय अनुभव राहिलाय बाबांकडनं आणि किती वर्षापासून ते बाबांशी जोडलेले आहेत, ते सगळं तुमचा अनुभव सांगा. मी बऱ्याच वर्षापासून इथे बाबाची सेवा करत आहे. आता जवळपास हा बाबांचा 8वा जन्मोत्सव सोहळा मी ट्रस्टी असताना साजरा होत आहे. त्यामध्ये बाबा जे बोलतात ते 100% खरं बोलतात आणि ते चमत्कार बऱ्याच भक्तांना आतापर्यंत घडलेले आहे. आपण बघू शकता की हे जे सर्व भाविक भक्त आहे ते बाबाच्या चमत्कारामुळे जिथे पोहोचतात. कोणाचं दुःख असेल, मोठ्या मोठ्या बिमारी सुद्धा बाबांनी लाती भुक्की किंवा प्रसाद या रूपाने बाबांनी त्यांच्या सर्व बिमारी दूर केल्या. आणि हा 22 ते 29 जानेवारी सप्ताह हा भव्य दिव्य स्वरूपाचा आणि 7ही दिवस सप्त्यामध्ये अन्नदान फार मोठ्या प्रमाणात होतो आणि भव्य महाप्रसाद 29 जानेवारीला होतो. धन्यवाद. आवाज आएगा? मैं यहाँ कोई कमेटी का मेंबर नहीं हूँ. हम एक सामान्य भक्त की तरह हम यहाँ भक्ति करते हैं. बाबा के चमत्कार अगर बताए जाए तो केवल अगर मेरे और मेरे परिवार के अगर चमत्कार अगर आपको बताऊं तो एक किताब कम पड़ जाएगी. इतने अनुभव है यहाँ लोगों के. अगर अनुभव हम आपको बताएं तो कई लोगों के यहाँ पे कैंसर ठीक हुआ है, कई लोगों की ऐसी बीमारियां ठीक हुई है जो डॉक्टरों ने हाथ उठा दी. बाबा के शब्द जो पकड़कर उसके ऊपर अमल करता है उस इंसान की कभी जीवन में हार नहीं हो सकती. उनके शब्द पकड़कर जो जीवन में चलेगा वो शब्द उनके पत्थर की लकीर होती है. उनके शब्द पकड़कर अगर कोई भी व्यक्ति, एक सामान्य व्यक्ति अगर अपने जीवन को एक रास्ता दिखाना चाहता है और उन्नति की ओर बढ़ना चाहता है या सत्कर्म करना चाहता है तो ये मार्ग, जैसे गजानन महाराज मंदिर है, गजानन महाराज संस्था जो है, सेम उनके जैसा ही बाबा का स्वरूप है, उन्हीं के जैसे चमत्कार है. तो आपको यहाँ अनेक भक्तों से बहुत चमत्कार देखने को मिलेंगे. जैसा कि मैंने आपको बताया कि मैं और मेरा परिवार, अगर सिर्फ इनके बारे में मैं अगर आपको एक्सपीरियंस बताऊं तो एक किताब कम पड़ जाएगी. बस इतना ही बोलना चाहूंगा. बाकी आपको बाकी भक्त बहुत कुछ बता सकते हैं. जसं की आपण बघू शकता इथे भक्तांची गर्दी. हा जन्मोत्सव सोहळा आम्ही लहान होतो तेव्हापासून चालू आहे आणि या जन्मोत्सव सोहळ्याला बाबांच्या ऋणानं म्हणा की आणखी काही असं उत्तर वाढत आहे. आणि बाबांच्या चरणी प्रार्थना हीच आहे की हा कार्यक्रम उत्तर वाढत जाओ. असं म्हटलं जातं की मिलना कठिन है संत गावड़े भाग्य से पाते कहीं, मिल गए संग जैसे तो संगति मिलती नहीं, सत्संग उनका
मिल गया तो जन्म का साफल्य है और अधिकार उनका क्या को मेरे भिकाराम बाबा और शहनशाहशी तुल्य आहे. तसे शहनशाह असतात आणि त्यांच्या हाताखाली प्रजा असते, तसे बाबा आहे आणि त्यांच्या हाताखाली तुम्ही आहात, आम्ही आहोत, बाबांचे भक्त आहे. बाबांचे चमत्कार सांगायचे झाले तर ते वर्णन करू शकत नाही. का? कारण समुद्राची शाई केली आणि कल्पतरूची लेखणी केली आणि आकाशाचा कागद केला आणि साक्षात सरस्वती माता जरी लिहायला बसवली तरी बाबांचे चमत्कार आणि बाबांचे उपकार हे आपण सांगू शकत नाही. म्हणून बाबांचा हा जन्मोत्सव सोहळा दिनांक 22 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने या ठिकाणी पार पडला जातो. मोठे मोठे केक येतात. बाबांची श्रद्धास्थान आज विदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर विदर्भ ही संतांची भूमी आहे. इथे देव जन्माला येत नाही. देव का येत नाही तर कारण ही देवाची सासरवाडी आहे. सासरवाडीमध्ये माणूस 2 दिवस राहतो, 3 दिवस राहतो, महिनाभर राहिला तर तो जावई राहत नाही. म्हणून ही संत भूमी अशी आहे. ही वशिष्ठा नदी आहे, वर्धा नदी जी आहे ही वशिष्ठ मुनीने आणलेली गंगा आहे. या गंगेच्या तीरावरती तुम्ही 10 किलोमीटर वरती गेले की तुम्हाला संत पाहायला भेटतात. या ठिकाणी जवळच कौंडण्यपूर क्षेत्र आहे. या ठिकाणी राजा दशरथाची आजी म्हणजे रामाची आजी दशरथाची आई या ठिकाणी आली. त्याच ठिकाणी संत अनेक संत पण रत्न जर पाहायचे गेले तर ही संतांची भूमी का म्हटलं गेलाय कारण ही देवाची सासरवाडी आहे. म्हणून देव इथे जन्माला येत नाही, संत येतात. संतांचा अधिकार देवापेक्षाही मोठा आहे. का? कारण देव फक्त सांगू शकतो आणि दर्शन देऊ शकतो. पण संत माऊली वर्णन करतात की संतांची संगती मनोमार्गे गती. संतांच्या संगतीत आपण राहिलं की देवाला सांगायची गरज नाही, गती आपले आप मार्गी लागून जातात. म्हटलं जातं माऊली सांगतात एका ठिकाणी पसायदान प्रत्येकाला माहिती आहे. ज्या ठिकाणी संत राहतात त्या ठिकाणी माऊली म्हणतात चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलचेचे अर्णव पियुषांचे. माऊली सांगतात की ज्या ठिकाणी संत राहतात चला कल्पतरूचे आरव. संत ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी कल्पतरूचं स्वर्गामध्ये झाड आहे. त्या झाडाखाली बसावा आणि कल्पना करावी. क्षणात ती कल्पना पूर्णत्वाला पोचायची. पण संत ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी माऊली सांगतात की नुसतं कल्पतरूचं वृक्ष नव्हे तर ज्या ठिकाणी संत आहेत तिथे कल्पतरूची बगीचेच्या बगीचे आहे. तसंच चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी दगड हा स्वर्गात आहे. त्या दगडापुढे चिंता सांगावी आणि क्षणात दूर व्हावी. पण माऊली सांगतात ज्या ठिकाणी संत राहतात त्या ठिकाणी दगड एक दगड नव्हे तर संपूर्ण गाव संपूर्ण पंचक्रोशी ही कल्पतरूची आहे. म्हणून संतांच्या संगती मनोमार्गे गती आकडावा श्रीपती येणे पंत. रामकृष्ण हरी जय जय विकाराम. तो जैसे कि अभी तक आपने देखा जहाँ पर पुलगांव के आश्रम में जो श्री संत योगी भिकाराम महाराज जी है उनका जन्मोत्सव बड़ी धूमधाम से मनाया जा रहा है और उसी के उपलक्ष्य में भक्तों द्वारा यहाँ पर भव्य महाप्रसाद का आयोजन भी किया जाता है जहाँ पर लाखों भक्त महाप्रसाद का जो है वो लुत्फ उठाते हैं. कोई भी खाली पेट भूखा पेट नहीं जाता है. पूरे महाराष्ट्र के कोने कोने से यहाँ पर भक्तगण आते हैं अपनी श्रद्धा अपनी भाव अपनी आस्था से बाबा पर भरोसा करके बाबा पर यकीन करके यहाँ पर उनके काफी आस्था है भक्तों की और यहाँ पर वो बड़े हाव भाव से ये जन्मोत्सव बड़े धूमधाम से यहाँ पर मनाने के लिए भक्तजन पूरे महाराष्ट्र के कोने कोने से आते हैं और यहाँ पर महाप्रसाद का लुत्फ उठाते हैं. जैसे कि आप देख रहे हो कि लाखों तादाद में यहाँ पर जो है भक्तजन महाप्रसाद का लुत्फ उठाते हैं. कोई भी खाली पेट नहीं जाता और कोई भी खाली पेट यहाँ से नहीं जाता. ये बाबा की कृपा मानी जाती है और यहाँ पर काफी धूमधाम से जन्मोत्सव जो है वो मनाया जा रहा है.